नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। आतापर्यंतचा हा व्हिडिओ सर्व व्हिडिओंपेक्षा वेगळा असणार आहे। आता एक सर्वसामान्य अभियोग्यता धारक म्हणून आपण या शिक्षक भरती या प्रवाहामध्ये कुठं स्टँड करतो ते स्वतः जाणून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे। आणि आता 17 तारखेला पुणे येथे शिक्षक भरतीसाठी आंदोलन होणार आहे। आता आंदोलन होणार आहे म्हणजे की कमेंट बॉक्समध्ये टाकू लगे करू नका सर 17 तारखेला आंदोलन होणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ बनवणं बंद करा आणि 17 तारखेला आंदोलन येणार आहे। पण त्याच्यापूर्वी जे काही शिक्षक भरतीसाठी आपलं आंदोलन होतं किंवा शिक्षक भरती आहे, ही शिक्षक भरतीची प्रक्रिया आणि शिक्षक भरतीचे आंदोलन आतापर्यंत अपयशी होण्यामागचे कारण काय आहेत, याची पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे। आता एक सर्वसामान्य अभियोग्यता धारक म्हणून विचार करा, आतापर्यंत आपल्यासोबत काय झालेलं आहे की कुणी एक सांगतं की असं चला, दुसरा येतो सांगतो असं चला, तिसरा येतो सांगतो असं चला, मग असं करत करत आपण इधर चला मैं उधर चला न जाने कहां किधर चला अशी गोष्ट झालेली आहे। आणि या सर्व प्रवाहामध्ये आपण भरकटत चाललेलो आहोत आणि आपला एरंडाचा गुराळ गाळ्यासारखी गत झालेली आहे। एरंडाचा गुराळ त्याला चवणच होता तसं झालेलं आहे। म्हणजे आपण ना घर का ना घाट का अशी दशा होत आहे आपली। मग आता जे काही आपली शिक्षक भरती आहे ते अपयश होते आणि शिक्षक भरतीचे जे आंदोलन आहेत ते अपयशी होण्यामागचे कारण काय आहेत ते अगोदर जाणून घेणं खूप गरजेचं आहे। आता वेगवेगळे आंदोलन होत आहेत, अमुक एक आंदोलन करतो, अमुक एक संघटना आंदोलन करते, मग दुसराच येऊन आंदोलन करायला जातो, मग त्यांचे वेगवेगळे मुद्दे वेगवेगळ्या मान्य, मग ह्या सगळ्यांचं मिश्रण होतं आणि परिणाम काय होतो, अपयश येतं। फिक्स असं काय नाहीये, म्हणजे एखादी मागणी धरून धरायची म्हणलं तर आपण ते ठाम नाही। आतापर्यंतचा इतिहास पहा, त्याच्यामध्ये खूप तुम्हाला उदाहरण भेटून जातील। तर आता हे जे काही आपला जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, शिक्षक भरती आंदोलन अपयश। आता याचे दोन टप्पे आहेत। एका टप्प्यामध्ये आपण 1857चा उठाव का अपयशी झाला, 1857च्या उठावामध्ये आपल्याला अपयश का आलं, आणि जे काही शिक्षक भरतीचं आंदोलन आहे, शिक्षक भरती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सातत्यानं अपयश का येत आहे, यांचं काहीतरी साधर्म्य आहे, याच्यामध्ये काहीतरी समानता आहे। ती समानता काय आहे ते सुद्धा पाहणार आहोत। मग ह्याच्यातून आपल्याला मार्ग काढता काय येईल ते सुद्धा आपण पाहणार आहोत। दुसरी गोष्ट आहे मेन रिझन, जे महत्त्वाचे कारण आहेत हे सुद्धा पाहणार आहोत। आणि त्याच्यानंतरची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे इतर मध्ये सुद्धा आणखीन काही मुद्दे आहेत ते सुद्धा एकदम व्यवस्थितपणे पाहणार आहोत। आता लगे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत बसू नका की सर असलं काही सांगत बसू नका, आंदोलनाला येणार आहे त्याची काळजी करू नका, त्याच्याबद्दल सुद्धा मी स्वतंत्र व्हिडिओ टाकेल, सर्व डिटेल्स काय आहेत ते सुद्धा सांगेल। पण आता आंदोलन जे असतं ते योग्य दिशेने योग्य मार्गाने होणं सुद्धा गरजेचं असतं। तर आता आपण सर्वप्रथम काय पाहूत माहिती आहे का, शिक्षक भरतीचे आंदोलन आणि शिक्षक भरतीला आतापर्यंत अपयश का आलं। आता MPSCचे आंदोलन यशस्वी होता तो, पण आपले शिक्षक भरतीचे आंदोलन आतापर्यंत यशस्वी झालेले नाहीत। काही प्रमाणात झाले, काही प्रमाणात मागण्या केलेल्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत, पण आपल्या संपूर्ण मागण्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत। आपण मागण्या करतो परीक्षा पुढे जावा, किंवा मी आत्मदहन करतो, किंवा मला मरण्याची इच्छा द्या, किंवा मला सुसाईड करण्याची इच्छा द्या, असलं हे केल्यानंतर मागण्या कशा मागण्या होणार आहेत, किंवा आमच्या अमुक मागण्या आहेत, नाहीतर आम्हाला जलसमाधीचे हे द्या असं म्हणतो। त्यामुळे तसं होणार नाहीये। आपली मागणी धरून ठेवायला पाहिजे, शेवटपर्यंत ठेवायला पाहिजे। आपण मागण्या करतो, आंदोलनाचा दुसरा दिवस, आंदोलनाचा तिसरा दिवस, मग कोणतरी येतं, मागण्या वाचून जातात, मग आश्वासन देतं, आपण निघून जातो, अशा गोष्टी होतात। आपण शेवटपर्यंत तिथं तळ ठोकत नाहीयेत आणि एक अभियोग्यता धारक म्हणून सुद्धा तिथं येत नाहीयेत, शेवटपर्यंत राहत नाहीत। शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिले, असं करतो, अमुक करतो, तमुक करतो, झालं, आपण त्याच्यामध्येच खुश होतो, असो त्या वेगळ्या गोष्टी आहेत। पण आता 1857चा उठाव आणि आपल्या शिक्षक भरतीच्या आंदोलनामध्ये साधर्म्य काय आहे, असं साम्य काय आहे की सातत्याने अपयश होत आहे। पहिलं काय आहे, 1857चा ज्यावेळेस उठाव झाला होता त्याच्यामध्ये नेतृत्वाचा अभाव होता। आता नेतृत्व काय होतं, आता जो काही 1857चा उठाव झाला, प्रत्येक प्रांतामधून प्रत्येक राज्यामधून वेगवेगळ्या ठिकाणाने तिथे वेगवेगळे नेतृत्व आले, पण एक केंद्रीय नेतृत्व नव्हतं। आपल्या शिक्षक भरतीच्या आंदोलनामध्ये सुद्धा तसंच आहे, नेतृत्व एक केंद्रीय नेतृत्व नाहीये। आपल्या शिक्षक भरतीच्या आंदोलनामध्ये सर्वच्या सर्व हे मनाचे राजे आहेत।
वस्तुस्थिती आहे, फॅक्ट्स आहे, वाईट वाटल, मनाला टोचल, काही फरक पडत नाही आहे. जे सत्य आहे ते सत्य मी सांगण्याचा एकदम प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. तुम्ही स्वतः ॲनालिस करा. नेतृत्व आहे का आपल्या शिक्षक भरतीच्या आंदोलनामध्ये? नेतृत्व आहे का? अमुक एक संघटना आहे, दुसरी एक संघटना आहे, तिसरी एक संघटना आहे, यांचे विचार एकमेकांना भेटत नाही आहेत, ह्यांच्यामध्येच भांडणं चालू असतं. मग हे एकत्र येतात, एका प्लॅटफॉर्मवर एकत्र जरी आले तर त्यांचं तिथं सर्व व्यवस्थित असतं, पण नंतर बाजूला नसतं. पडद्याच्या समोर ते असतात, पण पडद्याच्या मागे त्यांचं नेतृत्व व्यवस्थित नसतं, त्यांचं मन एक नसतं, वेगवेगळ्या मागण्या असतात त्यांच्या. अद्यापपर्यंत आपल्या शिक्षक भरतीच्या आंदोलनाला असं एकदम स्ट्रॉंग असं नेतृत्व भेटत नाही आहे. नेतृत्वाचा अभाव असल्यामुळं आपलं शिक्षक भरतीचं आंदोलन हे अपयशी होत आहे. आणि ह्याच्यामध्ये गटबाजी आहे. हो, नेतृत्वामध्ये गटबाजी आहे. अमुक एकाने नेतृत्व केलं ना, मग त्याला फॉलो करणारे फक्त तेवढेच त्याच्या मागे येतात. मग लगेच दुसरा त्याच्या विरोधातला असतो, तो म्हणतो की नाही जायचं, मग त्याला फॉलो करणारे त्याच्या मागे जात नाही आहेत. मग ह्या ठिकाणी नेतृत्व स्ट्रॉंग पाहिजे. नेतृत्वच नाही आहे आपल्याकडे एकदम स्ट्रॉंग. दुसरा पॉईंट आहे स्वार्थ. आता या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा खूप जणांचा स्वार्थ आहे. जे नेतृत्व करतात त्यांचा स्वार्थ आहे, जे अभियोग्यताधारक आहेत त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे. मग 1857चा उठाव झाला होता, त्याच्यामध्ये सुद्धा स्वार्थच होता. प्रत्येक राजा होता, मग त्या राजाचा मुलगा होता किंवा राजाची मुलगी, त्याला राज्य पाहिजे होतं, किंवा त्यांचे फॅमिलीमधले होते त्यांना स्वतःचं राज्य पाहिजे होतं. तिथं स्वार्थ होता. मग ह्याचा फायदा कोण घेतला? इंग्रजांनी घेतला. मग आपल्या इथे शिक्षक भरतीमध्ये याचा फायदा कोण घेत आहे? शासन घेत आहे. आता इथं एकनिष्ठा 1857च्या उठावामध्ये सुद्धा एकनिष्ठता नव्हती. आता शिक्षक भरतीमध्ये सुद्धा नाही आहे. इथं का नाही आहे? शिक्षक भरतीमध्ये खूप टप्पे आहेत. हो, शिक्षक भरतीमध्ये असंख्य टप्पे पाडलेले आहेत. 1ली ते 5वीचा टप्पा आहे, 6वी ते 8वीचा टप्पा आहे, 9वी ते 10वी वेगळा आहे, 11वी ते 12वीचा वेगळा आहे. मग ह्याच्यामध्ये TET पासवाले आहेत, CTT पासवाले आहेत, नुसतं DED झालेले आहेत, नुसतं BEd झालेले आहेत. मग ह्याच्यामध्ये एकनिष्ठता नाही आहे. त्यातल्या त्यात पुन्हा 2017 वाले आहेत. मग यांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात. CTT वाले काय म्हणतात? आम्ही ॲपियर आहेत, आम्हाला संधी द्या. आम्ही ॲपियर नाही तरी पण आम्हाला संधी द्या. मग DED वाले म्हणतात CTT ॲपियरवाल्यांना संधी दिली, आम्हाला का नाही? जावा कोर्टात. पुन्हा BEd वाले म्हणतात त्यांना ॲपियर असताना त्यांना संधी दिली, मग आम्हाला का नाही? मग आता 2017 वाले म्हणतात तुम्ही आत्ताची भरती पूर्ण करत आहात तर 2017ची का नाही? 2017च्या अगोदर रेटून धरा, लावा मुद्दा समोर, 2017ची भरती पूर्ण करा. हे सर्व असलं चालू आहे. आपल्यामध्ये एकनिष्ठा नाही आहे, एकात्मता नाही आहे, एकता नाही आहे. आपल्यामध्ये एकता असेल, एकनिष्ठा असेल तर सर्व काही होतं. अहो, ते एक साधं उदाहरण आहे, जग जाहीर आहे. एक लाकूड असतं ते कोणीही तोडू शकतं, 4 लाकडं एकत्र केल्यावर तोडू शकत नाही आहेत. आपल्या इथं ऑलरेडी लाकडं वेगवेगळे आहेत. CTTचं आहे, TETचं आहे, DED वाले आहेत, BEd वाले आहेत, 2017 वाले आहेत, 2023 वाले आहेत. मग त्याच्यामध्ये आणखीन एक आहेत वेगवेगळ्या प्रवर्गावाले, वेगवेगळ्या कास्टवाले, मग वेगवेगळ्या विषयावाले, असे वेगवेगळे लाकडे आहेत. ते लाकडे कधीच एकत्र येत नाही आहेत. ते लाकडं एकत्र आले तर आपलं आंदोलन यशस्वी होतं. ते लाकडे एकत्र येण्याचा कधी प्रयत्नच करत नाहीत. आलं तर त्याला विरोध करणारे खूप आहेत. मग त्याच्यामध्ये भांडणं लावणारे सुद्धा भरपूर आहेत. मग हे सर्व जे काही आपले लाकडं आहेत म्हणजे DED, BEd, TET, CTET हे सगळं एकत्र आले तर मग आपलं आंदोलन यशस्वी होऊ शकतं. 1857च्या ह्याच्यामध्ये एकनिष्ठता नव्हती. आपल्या शिक्षक भरतीच्या आंदोलनामध्ये सुद्धा एकनिष्ठता पाहायला भेटत नाही आहे. खूप दुर्दैवाची आणि खरंच क्लेशदायक गोष्ट आहे. आता आणखीन काय आहे? मर्यादित. आपलं आंदोलन काय आहे? फक्त मर्यादित आहे. आता आंदोलन कुठलं चालू झालं तर लगे 2017 वाले म्हणतात की 2017ची भरती अगोदर करा, एवढ्या पुरतं आंदोलन लिमिटेड राहतं. मग पुन्हा CTT वाले आंदोलन असतं, आम्हाला CTT वाले ॲपियर आहेत तर आमचं घ्या, त्यांच्यासाठी वेगळं आंदोलन. मग ह्याच्यामध्ये TET फ्रॉडवाले आहेत, त्यांना घेऊ नका, त्यांच्यासाठी आंदोलन. TET फ्रॉडवाले आहेत, त्यांना घ्या म्हणून त्यांच्यासाठी आंदोलन. असे वेगवेगळे आंदोलन आहेत आणि हे मर्यादित आहे. फक्त शिक्षक भरती करा असं आंदोलन कुठंच नाही आहे. पवित्र पोर्टल चालू करा असं आंदोलन कुठंच नाही आहे. फक्त आपलं आंदोलन मर्यादित आहे, विखुरलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं डायव्हर्ट होत चाललेलं आहे. आणि 1857चा उठाव सुद्धा तसाच होता. 1857चा उठाव अपयश होण्यामागचं कारण काय होतं आणि तो मर्यादित कुठं होता? तो फक्त उत्तर भारतामध्ये मर्यादित होता. पण आपले शिक्षक भरतीचं आंदोलन हे कुठं आहे?
फक्त वेगवेगळ्या मुद्द्यापुरतं मर्यादित आहे. प्रमुख मागणी शिक्षक भरती कराच म्हणून नाही. ह्याला घेऊ नका, त्याला घ्या, असंच करा, तसंच करा, ह्याला घ्या, त्याला घ्या. मग ते जे काही नियम आहेत नियमानुसारच झालं पाहिजे, नियम बाह्य करता येऊ नये, असं होऊ नये, तसं होऊ नये. वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्याला काही लिमिटेशनच नाही आहे आणि ते वेगवेगळं डायव्हर्ट होत आहे. प्रमुख मागणी पाहिजे आणि मर्यादित नसायला पाहिजे. सगळ्या अभियोग्यताधारकांनी एकत्र येऊन एक मागणी धरायला पाहिजे. तर नेतृत्व नाही आहे, स्वार्थ आहे, एकनिष्ठता नाही आहे, म्हणून मागण्या वेगवेगळ्या आहेत, मुद्दे वेगवेगळे आहेत, संघटना वेगवेगळ्या आहेत, त्यांचं वेगवेगळं चालू आहे. मग आता 1857च्या उठावामध्ये आणखीन एक कारण होतं की आधुनिक साधनांचा अभाव, आधुनिक दळणवळणाचा अभाव. आता आधुनिक साधनं नव्हते, आधुनिक दळणवळण नव्हतं. आता आधुनिक साधनं नव्हते म्हणजे त्यावेळेस गोळ्या बारूद बंदुकी आपल्याकडे नव्हत्या, पण इंग्रजांकडे होत्या. पण आता आपल्या शिक्षक भरतीमध्ये काय आहे, आधुनिक सुविधा आहेत, पण त्या आधुनिक सुविधा असताना सुद्धा त्या आधुनिक सुविधांचा आपण योग्य रीतीने वापर करत नाहीये. आता आधुनिक सुविधा काय आहेत, तर दळणवळणाच्या गोष्टी तर आहेत, इकडून जा तिकडून भरपूर आहेत, पण आधुनिक सुविधा काय आहेत, आपल्याला मॉडर्न जमाना आहे, भरपूर आहे. तर 5Gचा जमाना आहे. मग आपल्याकडे फेसबुक आहे, ट्विटर आहे, वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. मग ह्या ज्या काही आधुनिक सुविधा आहेत, ह्या आधुनिक सुविधांचा आपण योग्य रीतीने वापर करतोय का? बिलकुल नाहीये. आता ट्विटर आहे, ट्विटरवर ट्रेंड करत होतो आपण मध्ये मध्ये खूप. वेगवेगळे यूट्यूब होते किंवा वेगवेगळे टेलिग्राम चॅनल होते, वेगवेगळ्या संघटना होत्या, त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या, अमुक मागण्या, त्याच्या खाली स्वतःचं नाव, स्वतःच्या संघटनेचं नाव किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते पुन्हा हॅशटॅग आणि वेळ दिलेली. ठराविक वेळेतच असंख्य संख्येने ट्विट करा, 10 रिट्विट करा, 100 रिट्विट करा, एकाने 10 अकाउंट करून रिट्विट करा आणि शासनाला जाग आणून द्या. अहो, आधुनिक सुविधा दिलेल्या आहेत, ट्विटर आहे, मग ट्विट करायचं असं मर्यादित काळापुरतं, एका वेळेपुरतं नसतं हो. एखादा ट्रेंड व्यवस्थित चालवावं लागतं. मग इथं फक्त स्वतःचं नाव करण्यासाठी किंवा स्वतःची संघटना मोठी करण्यासाठी किंवा स्वतःचा हेतू मोठा करण्यासाठी तिथं नाव द्यायचं नसतं. ट्रेंड करायचं आहे ना, दिवसभरामध्ये तुम्ही कितीही ट्विट करा हो, सगळ्यांना सांगा दिवसभर करा, सारखंच करत राहावा. नाही, तर आपलं ठरलेलं आहे आज रात्री 9 ते 10 वाजता अशा ह्याच्यावर आपण ट्विटर ट्रेंड ठेवणार आहोत, सर्वांनी आणि ट्विट करा. झालं, 9 ते 10 झाले की संपलं. दिवसभर करा ना, वेळ भेटेल का तसा करा, सारखं करा. पण ट्विट काय आहे किंवा हॅशटॅग काय वापरायचा आहे, मेन हॅशटॅग आपला काहीच नसतो. हॅशटॅग शिक्षक भरती, हॅशटॅग 50,000 शिक्षक भरती, हॅशटॅग 67,000 जागांची शिक्षक भरती, वेगवेगळे हॅशटॅग. तसं नसतं, एकच हॅशटॅग असा वापरायचा की ती ट्रेंड केला पाहिजे. आता आपल्या बॉलिवूड संदर्भात हे बघा, ट्रेंड बघा कसे चालवले जातात. बॉयकॉट करायचं आहे ना, फक्त हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड, संपलं, एवढंच असते. पुन्हा नंतर कुठला पिक्चर आला, हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड, त्याच्या पुढं पिक्चरचं नाव. मेन आहे ना हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड, एवढं मेन आहे ना. त्याच्यावरच कुठलाही पिक्चर आला तर लगेच तो बॉयकॉट होतो किंवा तो आपटला जातो, ट्रेंड करतो ना. पण तसं आपल्या शिक्षक भरतीमध्ये नाही आहे. वेगवेगळ्या चॅनल माध्यमातून, वेगवेगळ्या सोशल मीडियातून किंवा वेगवेगळ्या संघटनेमार्फत वेगवेगळे हॅशटॅग चालवले जातात आणि वरून म्हणतात या वेळेला हॅशटॅग करा किंवा ट्रेंड करा आणि शासनाला जागा ना. असं कसं हो? आत्ताच्या काळात जर 1857चा उठाव झाला असता तर आपण असंच हॅशटॅग वापरून इंग्रज जाओ घर को भाग्य जाओ तुम अपने घर जाओ असं म्हणून चाललं असतं का? घरात बसून युद्ध केलेलं असतं तर चाललं असतं का? नाही. जे काही आपले मुद्दे आहेत, जे काही हॅशटॅग आहे ते योग्य पद्धतीने योग्यरित्या मांडायला पाहिजे होतं. ते आता पण कोणी मांडलेलंच नाहीये आणि मीही कधी याच्यामध्ये भाग घेतलेला नाही, कारण हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीने चाललं होतं. सगळे स्वतःचे मालक आहेत, ह्यांना काही सांगायला गेलं तर हे स्वतःच खरं करत होते. असो, त्यांचा वैयक्तिक गोष्ट आहे. हे झालं 1857चे जे मेन कारण होते, त्याच्यामध्ये अपयश का आलं होतं आणि आपले शिक्षक भरतीचं अपयश येण्यामागचे कारण साधर्म्य आहे, साम्य आहे, सारख्याच गोष्टी आहेत. मग आता समजा की आपला हा उठाव आहे, आता ह्या उठाव हा आपला अंतिम टप्प्यामध्ये न्यायचा आहे आणि यश प्राप्ती करायचं आहे, हे आलंच पाहिजे. पण आता हा एक टप्पा झाला, आता ह्याच्या मागची आणखीन महत्त्वाची कारणं आहे. दुसरा टप्पा, मेन रिझन, हे पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे.
ह्या गोष्टी जर क्लिअर झाल्या तर आपली शिक्षक भरती आराममध्ये व्यवस्थितरित्या पूर्ण होते. 1857 आणि शिक्षक भरतीमध्ये जे काय साधर्म्य आहे ते पाहिलं. पण आता मेन रिझन काय आहे तो शिक्षक भरती आपली आतापर्यंत पूर्णत्वास गेली नाही. ह्याच्या मागचे कारण काय आहेत, मेन कारण काय आहेत, ह्या गोष्टी जाणून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी क्लिअर झाल्या तर 100% आपली शिक्षक भरती क्लिअर होती. पण इथे शिक्षक भरती कुणाला क्लिअर होऊच द्यायची नाहीये. सगळेजण असं झालेले आहेत, खेकड्याप्रमाणे गत झालेले. एक खेकड्यावरती झाला की त्याला दुसरा खेकडा खाली खेचतो. तुझं ना माझं जमना तुझ्याशिवाय कर्मना, असं सुद्धा चालू आहे. इथे एकमेकांना बोलतात, असं असं चालू आहे, भांडणं करतात, परत एकत्र येतात, वेगवेगळे मुद्दे वेगवेगळे वाद चालू आहेत. मेन रिझन मधलं आहे पहिलं कारण याचिका. एक प्रामाणिकपणे विचार करा, याचिकेमुळं आपलं आत्तापर्यंत किती वाटोळ झालेलं आहे. आपल्या समोर ज्वलंत उदाहरण होतं हो, 2017च्या शिक्षक भरतीचं ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर होतं. हे ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर असताना सुद्धा अहो एखाद्याला ठेच लागली तर तो पुढच्याला ठेच, मागचा शहाणा तसं असतं. मग एखाद्याला दूध पडलं तर ते ताक सुद्धा फुकून पेत असतं. आपलं सगळं माहीत असताना सुद्धा आपण काय केलं, तुला ना मला घाल कुत्र्याला असंच करून टाकलेलं आहे. काय केलेलं आहे याची काय विचार करा. आत्तापर्यंत कोर्टामध्ये किती याचिका आहे तो शिक्षक भरतीच्या बाबतीत. 2017चं आपण ज्वलंत उदाहरण पाहिलेलं असताना सुद्धा आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड म्हणण्यापेक्षा असा भला मोठा डोंगर आपण स्वतःच्या डोक्यावर घेऊन आपण ते जमिनीमध्ये गेलो. अशी एक दलदल होती, त्या दलदल बुजवायची आपल्याला माहिती आहे. दलदलीमध्ये जायचं नाही, पण आपण स्वतःच दलदलीमध्ये उडी मारल्या आणि दुसऱ्याला सुद्धा त्या दलदलीमध्ये यायला लावला आणि त्या दलदलीमध्ये सगळेजण बुडून चाललेले आहेत. किती याचिका आहे तो विचार करा. ह्या याचिकेमुळेच आत्तापर्यंत आपलं वाटोळ झालेलं आहे आणि 2023च्या भरतीचं सुद्धा त्याच पद्धतीने चालू आहे. 2022-23ची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जाहीर झाली. अचानक 30 जानेवारीला शासनाचं परिपत्रक आलं. 31 जानेवारीपासून फॉर्म भरायला चालू होणार म्हणून सांगितले आणि आपले लगेच फेब्रुवारीच्या 22 पासून 3 मार्चपर्यंत परीक्षेचं नियोजन करण्यात आलं. त्याच वेळेस काय झालं, पहिली याचिका पडली. काय पडली की CTT अपियरवाल्यांना घ्या. कोर्टामध्ये याचिका पडली, CTT अपियरवाल्यांना घ्या. मग काही दिवसानं फॉर्म भरणं चालू झालं. मग त्याच्यामध्ये शासनाने नवीन परिपत्रक काढले की CTT अपियरवाल्यांना चान्स दिलेला आहे, तुम्ही फॉर्म भरा. मग लगेच पुन्हा काय झालं, CTT अपियरवाल्यांना तुम्ही घेऊ नका म्हणून लगी याचिका झाली का नाही याचिका. त्यानंतर काय केलं, आणखीन एक याचिका, CTT अपियरवाल्यांना घेत आहात तर मग आमची DED सुद्धा पूर्ण झालेली नाहीये, परीक्षा 2-4 महिन्यांना आहे. BEdची सुद्धा परीक्षा 2-4 महिन्यांना आहे. CTT वाल्यांना घेत आहात ना, मग आम्हाला सुद्धा घ्या, आम्ही ॲपर आहे तर आम्हाला सुद्धा घ्या. टाकली याचिका. हे सगळं झालं. मग पुन्हा काय, आपली KVSची परीक्षा होती. KVSची परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा एकत्र आल्या. दिवस सुद्धा एक होते म्हणून टाका याचिका किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करा की परीक्षा पुढे न्या. किमान एवढे दिवस तरी भेटतात. तुम्ही अचानक 20-22 दिवसामध्ये परीक्षा कशी घेतली, टाका कोर्टामध्ये याचिका. टाकली याचिका, तरी सुद्धा परीक्षा झाली. मग परीक्षा झाल्यानंतर मग पुन्हा काय, निकाल लागत नाहीये म्हणून टाका याचिका. निकाल लागल्यानंतर तुम्ही नॉर्मलायझेशनच केले का नाही ते आम्हाला सिद्ध करून दाखवा. नॉर्मलायझेशन केले तर कसं केले आणि तुम्ही आम्हाला आमचा पेपर द्या. टाका याचिका. हो, कुठल्या काळामध्ये जगत आहोत आपण. जो काही 30 जानेवारीला फॉर्म भरायचा होता, जे काही आपल्याला स्ट्रक्चर दिलं होतं, जे काही त्यांनी माहिती दिलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी सरळ दिलं होतं. IBPS हा पेपर झाल्यानंतर आपली मूळ उत्तरपत्रिका आपल्याला बघायला भेटणार नाहीये. नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. जे योग्य उत्तर आहे त्यालाच गोल करा, अंदाजे गोळ्या मारू नका असं सरळ सांगितलं होतं. सर्व डिटेल्स त्यांनी दिले होते आणि आपल्या सरकारचा आणि IBPSचा करार सुद्धा झालेला होता की पेपर झाल्यानंतर मूळ पत्रिका तुम्हाला भेटणार नाहीये. कोणत्याही कारणास्तव तुम्ही भलेही कोर्टामध्ये जा, कुठेही जावा. आणि नॉर्मलायझेशन कसं झालं, काय झालं ते सुद्धा हे विचारायचं नाहीये. पेपर झाला, विषय संपला, मार्क दिले, विषय संपला. सरळ त्यांचे हे होतं, टर्म्स अँड कंडिशन होतं, त्यांचं ते कॉन्ट्रॅक्ट झालेलं होतं. हे कॉन्ट्रॅक्ट आपण वाचलं नाही, काही नाही, उचलली जीभ, लावली टाळूला, गेलो कोर्टामध्ये, टाकली याचिका.
असं झालं, ते झालं. मग त्यानंतर आणखीन कुठली याचिका आहे हो? आता 2017च्या भरतीची एक याचिका आहे, कुठली ब्रिज कोर्स. ही असंख्य भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये ही याचिका चालू आहे. ह्याचा निकाल काय यायचा पत्ताच नाहीये. मेरे करण अर्जुन आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे, ब्रिज कोर्सचा निकाल आहे का? तसं चालू आहे. मग परत काय चालू झालं आणखीन, जे मागं आता 2018 आणि 19ला TET बोगसवाले होते, त्यांचा जो काय घोळ झाला होता, त्यांनी पैसे देऊन पास वगैरे झाले होते. मग त्यांना ह्या पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू देऊ नका, शिक्षक भरतीमध्ये येऊ देऊ नका, ह्यांच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका. मग हे आगे TET बोगसवाले हे काय म्हणणार, अहो आम्ही भलेही TETचं प्रमाणपत्र बोगस घेतलेलं असेल, शासनानं ते आमचं परिपत्र म्हणजे आमचं प्रमाणपत्र आहे ते कायमस्वरूपी रद्द केलेलं आहे, ह्याच्यापुढून आम्हाला TETची परीक्षा कधीही देता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. पण त्यांनी असा कुठं उल्लेख केलेला आहे का की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी द्यायची नाहीये, केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची नाही, असा कुठं उल्लेख केलाय का? नाही. त्यांना फक्त बाद कुठून केलेला आहे, शिक्षक पात्रता परीक्षा ह्यामधून त्यांना बाद केलेला आहे. आणि त्यांनी जर शिक्षक पात्रता परीक्षेचं बोगस प्रमाणपत्र वापरलं ते आयुष्यातून उठले असं सरळ सरळ सांगितलेलं आहे. मग आता ह्याच्यातले बरेचसे उमेदवार होते की टेट परीक्षा दिलेले आहेत, त्यांना खूप चांगले मार्क पडलेले आहेत, बऱ्यापैकी मार्क पडलेले आहेत. मग आता याचिका टाकणाऱ्यांना चांगले मार्क पडलेले नाही आहेत. मग अशी जर 8-9 हजार उमेदवार पुढे गेले तर सर्वसामान्य अभियोग्यता धारकावर अन्याय होणार आहे, आपल्या हक्काची शिक्षक भरतीची जागा जाणार आहे. हे बोगस फ्रॉडवाले ह्याच्यामध्ये येता कामा नये, CTT अपेअरवाले सुद्धा ह्याच्यामध्ये येता कामा नये. मग आपण प्रामाणिकपणे अभ्यास करून आपल्याला कमी मार्क, हे बोगसवाले असं करून त्यांना जास्त मार्क ह्यांना ह्या प्रवाहामध्ये येऊ द्यायचं नाही. हो काय चाललंय काय? आता हे TET फ्रॉडवाले बरं असू द्या, त्यांना शासनानं TET परीक्षा देता येणार नाही असं सांगितलेलं आहे, त्यांचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. पण तुम्ही केंद्राची परीक्षा देऊ नका असं सांगितलं नाहीये, दुसऱ्या परीक्षा देऊ नका असं सांगितलं नाहीये, फक्त त्यांना शिक्षक पात्रता परीक्षेमधून कायमस्वरूपी बाद करण्यात आलेलं आहे. आणि ह्यापुढून त्यांनी कधीही शिक्षक पात्रता परीक्षा दिली तर त्यांना ते बाद करणार आहेत. पण त्यातल्या त्यात त्यांनी जर ह्या प्रमाणपत्राचा उपयोग कुठं केला तर ते आयुष्यातून उठणार असं सुद्धा सांगितलेलं आहे. मग आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपले क्रायटेरिया काय आहेत, शैक्षणिक अर्हता काय आहे, TET पाहिजे, त्यांनी बोगस पास झालेले आहेत, गेला त्यांचं. पण दुसरा पेपर सुद्धा ते वैयक्तिक पास झालेले आहेत ना, अभ्यास करून पास झालेले आहेत. मग त्यांचं BEd झालेले आहेत, मग ते BEdवर 9वी ते 12वी पर्यंत सुद्धा बसू शकतात. मग ते इकडून येत असताना ते पळवाटा काढून येत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात याचिका किंवा त्यांना येऊ देऊ नका असलं चालू आहे. ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, खूप वेगळ्या गोष्टी होत्या. तो IBPSचा पॅटर्न, IBPSनं पेपर असा का काढला, तुम्ही स्ट्रक्चर 1 दिलं, मग स्ट्रक्चर 1 देताना तुम्ही पेपर वेगळा काढला, त्याच्या विरोधात याचिका, भरमसाठ याचिका. मग आता आणखीन याचिकेचा आणखीन वेगळा घोळ चालू आहे. काय? आरक्षणानुसार याचिका. मग आता जो विशिष्ट EWS किंवा ओपनवाल्यांना 2017च्या भरतीमध्ये अन्याय झाला होता, कमी जागा आल्या होत्या, मग त्यांनी सुद्धा याचिका टाकलेली आहे की योग्य प्रमाणे आरक्षणानुसार आम्हाला जागा यायला पाहिजे. आता खरंच ह्याच्यामध्ये अन्याय झालेला आहे म्हणून याचिका टाकली, पण आता बाकीचे कास्टवाले सुद्धा त्यांना सुद्धा अन्याय झाला नाही, ह्यांनी याचिका टाकली म्हणून आम्ही सुद्धा याचिका टाकणार. बिंदू नामावलीनुसार किंवा जो काय आरक्षणाचा प्रवर्ग आहे, अमुक आरक्षण आहे, त्यानुसार शिक्षक भरतीच्या जागा आल्या पाहिजेत. अहो दादा, काका, मावशी, आत्या जे काही असं नसतं हो. जागा शिल्लक असेल तर तेवढ्याच जागा येणार हो. काही प्रमाणात जागा कमी जास्त होतात, पण इतक्याही कमी जास्त होत नाहीत. मागच्या भरतीच्याच 50% ह्या मागासवर्गीयाच्या जागा ह्या कपात केलेल्या होत्या. मग आता ऑलरेडी ह्या 2022-23च्या भरतीला त्या जागा जास्त येणारच. आणि त्यातल्या त्यात पेसा प्रवर्गाच्या सुद्धा जागा खूप शिल्लक आहेत, त्यांच्या सुद्धा जागा येणार. मग बाकी विशिष्ट ह्याला जागा थोड्याशा कमी येणार. ह्याचा थोडासा अभ्यास आहे का नाही ते काय नाहीये. जागा आल्याच पाहिजे, ह्याला तेवढं पाहिजेत, त्याला एवढ्या आल्या पाहिजेत. काय चाललंय, व्यवस्थित माहिती घ्यायची नाही, काय नाही चालू. आणि लगेच लागली याचिका टाकायला कोर्टात. मग ह्या याचिकेमुळे आपल्या शिक्षक भरतीचा बंटाधार झालेला आहे, बट्ट्याबोळ झालेला आहे. आतापर्यंत शिक्षक भरती पूर्णत्वास आली नाहीये. ह्या सगळ्या जर गोष्टी झाल्या नसत्या तर शिक्षक भरती व्यवस्थितपणे झाली असेल. शासनाला सुद्धा तेवढंच पाहिजे, शासनानं सुद्धा तेच केलं.
याचिकांमुळे शिक्षक भरती सध्या करणं शक्य नाहीये, म्हणून शिक्षक भरती थोडीशी पुढे जाणार आहे. म्हणून आम्ही तात्पुरत्या स्वरूपात म्हातारे कोतारे जे रिटायर झालेले शिक्षक आहेत त्यांनाच आम्ही शिक्षक म्हणून परत रुजू करणार आहोत आणि त्यांना 20,000 रुपये देणार आहोत. मग लागले आता याच्या ही जो काही GR आला याच्या विरोधात सुद्धा याचिका करायला लागले. काय अहो तुम्ही त्यांना घेण्यापेक्षा आम्हाला घ्या, आम्ही सुशिक्षित बेरोजगार, TET CTET टेट पात्र आहोत, DED BED केलेलं आहे, MA BED झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, मग आम्हाला घ्या. अहो तुम्हाला जर आत्ता तात्पुरत्या स्वरूपात घेतलं तर तुम्ही स्वतः दलदलमध्ये उडी मारत आहात, तुम्ही स्वतः तात्पुरत्या शिक्षक भरतीला प्रोत्साहन देत आहात. अहो इथं विरोध काय करायला पाहिजे, त्यांना घेऊ नका, तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरती करू नका, बस एवढाच विरोध पाहिजे. नाहीये तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरती करण्यापेक्षा तुम्ही आम्हाला घ्या, झालं. सरकारलाही तेवढंच पाहिजे, मग हेतून सुद्धा त्यांनी तात्पुरत्या स्वरूपातच करणार. आता शिक्षण मंत्र्यांनी व्यवस्थितपणे समजून सांगितलं होतं की नवीन शिक्षक भरतीतील जे उमेदवार आहेत त्यांना डायरेक्ट कसं घेता येत नाही, कारण त्यांचा शिक्षक सेवकाचा काळ पूर्ण व्हावा लागतो, म्हणजे ट्रेनिंग असते ते 3 वर्षाची ती पूर्ण व्हावं लागते. त्यांचं रजिस्ट्रेशन, त्यांचं ID विडी असतं, सगळं हे करावं लागते, त्याला वेळ जातो, तो सध्या नाही आहे. म्हणून तात्पुरत्या स्वरूपात रिटायर शिक्षक आहेत त्यांना हे टाकलेलं आहे. पण नाही, आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा काट्या घालणं चालू आहे. आणि आता ह्या याचिका आहे एकमेकांच्या खुन्नसमध्ये, एकमेकांच्या विरोधात सुद्धा चालू आहेत. अमुक एका संघटनेने अशी याचिका टाकलेली आहे ना, मग आता आपल्या संघटनेचं नाव होण्यासाठी आपल्या संघटनेनं पाठपुरावा करावा किंवा आपल्या संघटनेचं नाव व्हावं म्हणून त्याच्या विरोधात याचिका टाकणं, हे असलं चालू झालेलं आहे. मग ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी याचिका टाकलेली आहे ना, मग आपण सुद्धा त्यांच्या विरोधात याचिका टाकायला पाहिजे. अशा याचिकावर याचिका, याचिकावर याचिका, म्हणून शिक्षक भरती वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. आता ह्याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचं काय आहे, आपण जे काही आता आंदोलन करतो, आंदोलन चालू आहेत, आत्ता पण वेगवेगळे आंदोलनं झाले, मग ह्याच्यामध्ये अपयश काय येत आहेत, आपल्या मागण्या काय आहेत, आपल्या मागण्याच व्यवस्थित नाही आहेत. जो काही आंदोलन करत आहे, आंदोलन करण्याचा प्रमुख आहे, त्याच्या मागण्या ह्या सर्वसामान्य अभियोग्यता धारकाला धरून नाहीत, त्याच्या मागण्या ह्या स्वतः वैयक्तिकरित्या तयार केलेल्या आहेत. सर्वांची आतापर्यंत प्रमुख मागणी काय आहे, 55,000 जागांची शिक्षक भरती. कसं करणार हो 55,000 जागांची शिक्षक भरती? आपल्याला गेल्या वर्षभरापासून सांगितलेलं आहे की 67,000 जागा शिल्लक आहेत. त्यातल्या पहिल्या टप्प्यात 50% जागा म्हणजे 30,000 जागा भरणार आहोत. मग ह्या 30,000 जागा ह्या 3-3 महिन्याच्या टप्प्याने भरणार आहोत. आणि जर गरज भासली तर तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन आम्ही उर्वरित जागा भरणार आहोत. असे करून आम्ही 80% जागा भरणार आहोत, असं परिपत्रक काढलेलं आहे. GR आहे, त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित दिलेलं आहे. तरी सुद्धा आपली मागणी काय आहे, 55,000. असो, असायला पाहिजे, काय हरकत नाहीये. पण आता मध्येच नोंदणीचं वगैरे काढलं, आधार नोंदणी, संच मान्यता, ह्याच्यामध्ये टाकलं, मध्ये बातम्या आल्या की एवढे शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात, ते होऊ शकतात. हे सगळं त्यांना ऑलरेडी माहिती असताना त्यांनी तसा GR काढला होता की 67,000 जागा जरी शिल्लक असल्या तरी त्यातल्या 80% भरण्याची परवानगी आहे. त्यातल्या 50% भरायला सध्या परमिशन भेटलेली आहे. तर जो काही त्यांचं जे प्रोसिजर असते ते सगळ्या प्रोसिजरमधून 50% जागा भरायला परवानगी आहे. फुल 50% भरायला म्हणजे 30,000 जागा भरायला परवानगी आहे. मग या 30,000 मध्ये 3-3 महिन्याचे टप्पे असणार आहेत. मग याच्यामध्ये आधार नोंदणी वगैरे, संच मान्यता, जेवढे काही जागा शाळा झालेल्या आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं आहे, आपल्या पवित्र पोर्टलला येणार आहेत, त्यानुसार टप्पे पाडून जागा येणार आहेत, असं त्यांचं होतं. मग आपली पहिलीच मागणी काय आहे, 55,000 जागांची भरती करा. अहो परमिशनच 30,000 जागांना आहे आणि जर गरज भासल्यावर पुढल्या टप्प्यामध्ये भरणार आहेत, म्हणजे तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन. अशी मागणीच आपण रेटून धरलेली आहे. आपली ही प्रमुख मागणी नसायला पाहिजे होती. आपली प्रमुख मागणी काय असायला पाहिजे होती, जो काही तुम्ही GR काढलेला आहे किंवा त्यावेळेस GR काढलेल्या विभागानुसार पण भरती होती त्याचा विरोध करायला पाहिजे होते, किंवा 3-3 महिन्याचे टप्पे आहेत त्याचा विरोध करायला पाहिजे होता. आपली प्रमुख मागणी काय पाहिजे होती की जी काही तुम्ही शिक्षक भरती करणार आहात ते एकाच टप्प्यात लवकरात लवकर करा आणि पवित्र पोर्टल लवकरात लवकर चालू करा.
आपली प्रमुख मागणी काय होती? 55,000 जागा करा, म्हणजे 55,000 जागांची शिक्षक भरती करा. आपली प्रमुख मागणीच पाहिजे होती की पवित्र पोर्टल चालू करा. अहो, पवित्र पोर्टल चालूच होत नाहीये. चालू झालं तर लगेच बंद करतात. 2017च्या 196 संस्थाच्या याद्या आल्या होत्या, त्याच्यामध्ये त्यांनी नोंदणी केली, पुन्हा ते बंद करून टाकलं. परत एकदा आपल्याला हे पसंतीक्रम द्यावा लागला, परत एकदा बंद केलं, परत एकदा चालू केलं. पवित्र पोर्टल स्ट्रॉंग करा, लवकरात लवकर चालू करा, लवकरात लवकर शिक्षक भरती करा. एवढी प्रमुख मागणी पाहिजे होती, ती नाहीये. जेवढे काही आंदोलन झाले प्रत्येक आंदोलनामध्ये वेगवेगळ्या मागण्या. 55,000ची भरती करा, 50,000ची भरती करा, पुन्हा काय एकाच टप्प्यात करा. JR त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की असं आहे, त्या टप्प्यानेच करणार आहेत. कारण संच मान्यता आधार नोंदणीचं चालू आहे, तो पण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत जशा जशा शाळा येतील तसं त्यांनी पवित्र पोर्टलला देणार आहेत. मग पुन्हा काय आहे आपली आरक्षणानुसार मागणी. अमुक अमुक वर्गाला अन्याय झालेला आहे म्हणून ह्या वर्गाला आरक्षणानुसार जागा आल्याच पाहिजे आहेत. मग एवढ्या ह्या जागा शिल्लक आहेत तर ह्यापैकी एवढ्या जागा त्या प्रवर्गाला आल्याच पाहिजे, असल्या मागण्या. पुन्हा आणखीन प्रमुख मागणी काय? CTT अपेअर बाद करा. जे CTT अपेअरवाले आहेत त्यांना बाद करा. मग ह्याच्या विरोधात कोर्टात याचिका टाकली. कोर्टानं सांगितलं होतं की CTT अपेअरवाले आहेत त्यांची परीक्षा झालेली आहे, निकाल लागायचा राहिलेला आहे, परीक्षा आपल्याला तात्पुरतं थांबवता येणार नाहीये म्हणून ह्यांना घ्या. कोर्टाने आदेश दिले, मग हे केले. मग पुन्हा याच्यामध्ये काय टाकलं? जे काही NCTचे नॉर्म्स आहेत त्याच्यानुसार भरती करा, टाकली याचिका. मग लगेच दुसरा काय म्हणतो? CTT वाले आहेत, अपेअर आहेत, त्यांना घ्या. हे आपल्या मागण्या वेगळ्या, इथंच मध्ये फिसकटत चालले. फिक्स हे नाहीये, ह्याची मागणी वेगळी, त्याची मागणी वेगळी, दोघाचं भांडण, तिसऱ्याचा लाभ, असं चालू आहे. मग ह्याच्यामध्ये काय आहे? TET बोगस बाद करा. आता ह्याच्यामध्ये TET सुद्धा वाले आहेत, 2018-19 वाले, ही वेगळीच मागणीमधून येते. ह्या वरच्या मागण्या राहिल्या बाजूला, मध्येच एकच अशा वेगवेगळ्या मागण्या येतात आणि तीच धरून बसतात. आता मध्ये धरून बसले होते की TET फ्रॉडवाले आहेत, त्यांना ह्या प्रक्रियेमधून बाद करा. कुठले तरी एक मेन मागणी पाहिजे, त्याच्या खाली वेगवेगळ्या मागण्या पाहिजेत. आता आपल्या सगळ्याच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. आणि इथं काय आहे? संघटनांची भूमिका काय आहे? जेवढ्या काही संघटना आहेत त्या सर्व संघटनांची भूमिका ही परस्पर विरोधी आहे. कुठल्याही संघटनाचं एक मत होत नाहीये. इथं मतभेद बी आहेत आणि मनभेद बी आहेत, सर्वच आहे. ह्याच्यामध्ये काय वेगळे सांगायची गोष्टच नाहीये. मग आता हे सर्व झालं, संघटनांची भूमिका झाली, परस्पर विरोधी भूमिका आहे ते झालं. मग आता जे काही आंदोलन होत आहेत, आता जाऊ द्या, जे काही मागण्या आहेत त्या सुद्धा, पण आंदोलनामध्ये जे सहभागी होतात त्यांचं प्रमाण हे कमी का असतं? इथं आपापसामधील भांडण आहेत, आपापसातले भांडण आहेत. आता ह्याच्यामध्ये काय आहे? आंदोलन चालू आहे ना, शिक्षक भरती चालू आहे ना, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन होणार आहे ना, तुम्ही CTT अपेअरवाल्यांना संधी द्या म्हणून ही मागणी धरली नाही, म्हणून आम्ही CTT अपेअरवाले आंदोलनाला येणार नाही, आमचा बहिष्कार. मग दुसरं काय? तुम्ही CTT अपेअरवाल्यांचा मागणी धरलेली आहे, CTT अपेअरवाले येणार आहेत, पण आम्ही DED अपेअरवाले आहोत, BEd अपेअरवाले आहोत, पण तुम्ही आमची मागणी धरलेली नाही आहे म्हणून आम्ही आंदोलनाला येणार नाही. तुम्ही 2017च्या भरतीची मागणी घेतली नाही म्हणून आम्ही आंदोलनाला येणार नाही. तुम्ही आमच्या प्रवर्गाबद्दल बोलला नाहीत, आमच्या प्रवर्गाच्या मागण्या घेतल्या नाहीत म्हणून आम्ही आंदोलनाला येणार नाहीत. हे असं झाल्यानंतर मग आंदोलनाला कोण येईल? कुठले तरी व्यवस्थित हे करा. आपापसात मधले भांडण आहेत ते भांडण मिटत नाही आहेत, ते मिटवायला पाहिजेत. आता 1857च्या उठावामध्ये सुद्धा तसंच होतं ना, की इंग्रजांनी आपापल्यामध्ये भांडण लावले, मस्तपैकी स्वतः तमाशा बघत बसले. त्यांनी सर्व काही साध्य करायचं होतं तसं साध्य करून घेतले. मग आता आपल्या इथं सुद्धा काय आहे हो? शासनाची भूमिका तेच आहे, मस्तपैकी भांडण लावून दिलेलं आहे, मस्त बघत आहेत शासन. तर ह्याच्यामध्येच आहे, शिक्षक भरती करणारच नाही आहे शासन, असं त्यांची मानसिकता आहे. चाल ढकलपणा, वेळवपणा हे करत आहे. आणि इथं काय आहे? परत आणखी ह्याच्यामध्ये क्लास चालकांचा सुद्धा खूप सहभाग आहे ह्याच्यामध्ये, ते सुद्धा त्यांच्या मागण्या धरून लावत आहेत. आता ज्यावेळेस परीक्षेचा फॉर्म आला होता त्यावेळेस सुद्धा खूप चालक होते की बाकीच्या क्लास चालकांना माहिती होतं परीक्षा होणार आहे, त्यांनी त्यांचं साधून घेतलं, आम्हाला माहिती नव्हतं म्हणून परीक्षा पुढे ढकला.
आता ह्याच्यामध्ये आणखीन असे क्लास चालक आहेत की आता आंदोलनात सुद्धा सहभाग करतात, पण हे कसे आहे, जी संघटना किंवा जे व्यक्ती त्यांच्या फेवरमध्ये आहे ते त्यांना सपोर्ट करतात, हे असं चालू आहे. पण हे त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांची भूमिका काय आहे, ना घर का ना घाटका असं झालेलं आहे आपल्या विद्यार्थ्यांचं. हे काही विद्यार्थी इकडं पळत आहेत, काही विद्यार्थी तिकडं पळत आहेत, एकत्र कुठं दिसत नाही आहेत. सगळ्यांच्या भूमिका वेगवेगळ्या, त्याच्यामुळं विद्यार्थीसुद्धा डायव्हर्ट झालेले आहेत. TET वाले वेगळे, CTT वाले वेगळे, DED वाले वेगळे, BED वाले वेगळे, मग त्यातल्या त्यात प्रवर्गानुसार तर वेगळे. आणि परत आणखीन व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरवर किंवा टेलिग्रामवर बसून ज्ञान पाजळणार, आंदोलन करा, हे करा, ते करा, असं करा, आताच उठून धरा, पेटून उठवा, अभी नाही तो कभी नाही. तिथं बसून होत नसतं, वास्तविक काहीतरी करायला पाहिजे. आपण फक्त येतो, चॅटमध्ये येतो, त्याच्यामध्ये बोलून मोकळं होतो, पण प्रत्यक्ष सोशल मीडियावर आपला चेहरा दाखवून आपण त्याच्यामध्ये सहभागी होतो का नाही. आपलं फक्त झालं, कमेंट केली, संपलं, आपण आपल्या आंदोलनाला पाठिंबा आहे, झालं, संपलं, आपण आंदोलनामध्ये सहभागी झालो, संपलं, एवढंच असतं, त्याच्या पुढं नसतं. अशा चालू आहेत सध्या अभियोग्यताधारकांच्या भूमिका. मग आता ह्याच्यामध्ये काय आहेत आणखीन राहिलेला मुद्दा सर्वात भारी, नारद. आपल्या ह्याच्यामध्ये नारद मुनी सुद्धा खूप आहेत हो, भांडण लावणारे. इकडली गोष्ट इकडं, तिकडली गोष्ट तिकडं, दोघांच्या गोष्टी एकमेकांना सांगणं, त्याच्यामध्ये भांडणं लावून देणं, मस्त तमाशा बघत बसणं. आणि समाजकंटक तर भरपूर आहेत, त्यांना असं वाटतं की शिक्षक भरती होऊच नये. आता हे समाजकंटक आपल्या आजूबाजूला सुद्धा खूप आहेत. आता जे समाजकंटक आहेत ना, ह्यांना सुरुवातीपासूनच वाटत नाही की शिक्षक भरती होऊ नका, ते वेगवेगळे आहेत, ह्यांना फायदा होत आहे ना, मग मी का होऊ, त्यांना फायदा होऊ द्यायचं नाही, त्याचं चांगलं होतं ना, होऊ द्यायचं नाही, असले चालू आहेत. आणि त्यातल्या त्यात हे वेगवेगळ्या भरती करणारे, वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करणारे सुद्धा ह्याच्यामध्ये येऊन मस्त मजा करत आहेत आणि भांडण लावत आहेत. तर अशा सर्व गोष्टी आहेत की शिक्षक भरतीचं आंदोलन किंवा शिक्षक भरतीला आत्तापर्यंत आपल्याला अपयश का येत आहे, सर्व गोष्टीचं मी एकदम व्यवस्थितपणे विश्लेषण केलेलं आहे. सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बारीक ना बारीक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, जे की आत्ता पण माझ्या निदर्शनास आलेल्या होत्या, पाहिलेल्या होत्या, बघितलेल्या होत्या, स्वतः अनुभवलेल्या होत्या. आणखीन याच्यामध्ये बरेचसे मुद्दे असे असू शकतात की ते माझ्याकडून राहिलेल्या असतील, पण जे काही महत्त्वाचे मेन मुद्दे होते ते सगळं मी सांगितलेलं आहे. मग आता ह्याच्यामधून मार्ग काय, असा सुद्धा प्रश्न पडला असेल. मार्ग हाच आहे की हे सर्व टाळलं ना, ही शिक्षक भरती व्यवस्थित होते. आता याचिकाचा मुद्दा जर मिटला तर शिक्षक भरती एकदम पटमण्या होऊन जाते. आपल्या मागण्या व्यवस्थित असायला पाहिजे, एखादी प्रमुख मागणी आहे ती धरून बसायला पाहिजे. आपलं आंदोलन काय आहे की चालू आहे आंदोलन, पुन्हा लगे आपलं काय असतो, आंदोलनाचा दुसरा दिवस, तिसरा दिवस, मग लगे पुन्हा टाकायचं. मंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे, आयुक्त साहेबांशी बोलणं झालेलं आहे, मग त्यांनी आपल्या मागण्या मान्य करतो म्हणलेल्या आहेत. मग आता आपण आंदोलन थांबवावं का चालू ठेवावं, हे असे विचार करतो. आंदोलन ती लेखी स्वरूपात आपल्याला जोपर्यंत भेटत नाहीये, शाश्वती देत नाहीयेत, तोपर्यंत आंदोलन सोडायचं नसतं. आपलं आंदोलन चालू होतं, आंदोलनात सहभागी होतो, आंदोलन करतो. लगे मंत्र्याशी बोलणं वगैरे झाले की ते आश्वासन देतात की झालं. ते आश्वासन फक्त पुंगी असते. ते मंत्र्याचे आश्वासन म्हणजे हे असतं, दिवसा ढवळ्या स्वप्न बघायला लावण्यासारखं असतं. जोपर्यंत आपल्याला लेखी स्वरूपात काय भेटत नाहीये तोपर्यंत आपण शाश्वती घ्यायची नसते. असं तर आपल्याला शिक्षण मंत्री रोज गाजरच देत आहेत. ह्याच्या अगोदरचे तावडे जे मंत्री होते ते सुद्धा असेच गाजरं देत होते. आत्ताचे मंत्री सुद्धा तसेच गाजरं देत आहेत. आत्ता तर फक्त त्यांना त्यांचं मंत्रीपद राहतं का नाही हेच ह्या बाबतीत ते टिकवायला बसलेले आहेत. मग त्यांनी पुढ्या फेकलेल्या आपण ह्याच्यावर विश्वास कसं ठेवायचं. कुठलाही मंत्री असो किंवा आपले शिक्षण खात्यामधले जे काही आयुक्त वगैरे जोपर्यंत लेखी देत नाहीत तोपर्यंत ठाम राहायचं नाही आहे. मग हेच आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपलं सगळं आंदोलन यशस्वी होतं. मग आता 17 तारखेला सुद्धा आंदोलन आहे. मग ह्या आंदोलनामध्ये माझी भूमिका काय आहे किंवा ह्या आंदोलनाकडे मी कोणत्या पद्धतीने बघतो ते सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. पण ते आता ह्या व्हिडिओमध्ये नाही आहे, कारण नाहीतर वेगळं अँगल येऊ शकतं. आपलं हे फक्त काय होतं, शिक्षक भरती अपयश होणं किंवा आंदोलनाला अपयश येण्यामागची कारणं किंवा एकदम विश्लेषणाच्या स्वरूपात मांडायचं होतं ते सांगितलेलं आहे. मग आता नंतर जे 17 तारखेला आंदोलन होणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो एकदम सविस्तरपणे. मागण्या काय आहेत, मग त्या मागण्या पटण्यासारख्या आहेत किंवा नाही ते सुद्धा
पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि जर खरंच तळमळ असेल की बाबा शिक्षक भरतीचं आंदोलन आपलं यशस्वी व्हावं, शिक्षक भरती यशस्वी व्हावी, तर हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करा, जेणेकरून सर्वांना कळू द्या की बाबा आपलं कुठं चुकतंय, ॲक्च्युअल काय आहे, काय करायला पाहिजे, काय करायला न पाहिजे, कुठल्या मागण्या करायला पाहिजे। एक सामान्य अभियोग्यता धारक म्हणून आपण कसं वागायला पाहिजे, कसं नाही आहे, कसं बोलायला पाहिजे, कुठल्या मागण्या करायला पाहिजेत, कशा मागण्या करायला पाहिजेत, कशाला विरोध करायला पाहिजे, हे सगळं आपल्याला कळायला हवं आणि बाकीच्यांना सुद्धा कळायला हवं। म्हणजे येणारं जे काही आंदोलन आहे ते सुद्धा यशस्वी व्हायला पाहिजे। इथं काय होत आहे, आंदोलन चालू आहे, त्याच्या प्रमुख मागण्या, त्याचं डोकं फक्त त्याच अँगलनं चालत आहे आणि बाकीचे आपण सर्वजण चला आंदोलनाला, चला आंदोलनाला, अभी नाही तो कभी नाही, ह्याच्यामध्ये जात आहो। मग मागण्या व्यवस्थित एकदम ॲक्च्युअल पद्धतीने वास्तविक पाहिजेत, पटण्यासारख्या पाहिजेत, पूर्ण होण्यासारख्या पाहिजेत। उगाच झोपेतून उठून काहीही मागण्या केल्या तर त्या पूर्ण होत नाहीयेत। आता आपली एकच प्रमुख मागणी पाहिजे की काहीही झालं तर पवित्र पोर्टल चालू झालंच पाहिजे आणि जेवढ्या काही जाहिराती येतील त्या लवकरात लवकर जाहिराती आल्याच पाहिजेत। मग आता जाहिराती येण्यामध्ये ह्याच्या मागचे सुद्धा खूप वेगवेगळे कारणं आहेत। जो काही ब्रिज कोर्सचा मुद्दा आहे तो क्लिअर झाल्याशिवाय 1ली ते 5वीच्या जाहिराती येणार नाहीयेत। त्या वगळून बाकीच्या जेवढ्या जाहिराती येऊ शकतात तेवढ्या द्या ना, त्या काढून ठेवलेला आहात तुम्ही। कोर्टाने सुद्धा स्टे उठवलेला आहे, बाकी कुठल्या कोर्टामध्ये स्टे नाहीये। मग तुम्ही शिक्षक भरती का करत नाहीयेत, अशा मागण्या पाहिजेत। असो, आणखीन जास्त व्हिडिओ मोठा करत नाहीये, जास्त हे करत नाहीये, एकदम प्रामाणिकपणे सांगतोय। वास्तव जे आहे ते फक्त मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जेवढे काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेले विद्यार्थी आहेत, TETचे असो, CTTचे असो, TET फ्रॉडवाले असो, सगळ्यांना धरून एकदम एकत्रितपणे व्हिडिओ बनवलेला आहे। अपयश काय आहे, कशामुळे येतं, ते सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे। हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जाऊ द्या, म्हणजे जे काही नंतरचं आपलं आंदोलन होणार आहे ते एकदम यशस्वीरित्या पूर्ण होईल, त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे। आता ह्या व्हिडिओमुळे खूप जणांना राग येणार आहे, खूप जणांना टोचल्यासारखं होणार आहे। मी कुणाचंही वैयक्तिक नाव घेतलं नाहीये, कुणा एका प्रमुख ह्याला धरून बोललेलं नाहीये, सर्वसमावेशक बोललेलं आहे। लेकी बोले सोने लागे त्या पद्धतीने मीही केलेलं आहे। वड्याचं तेल वांग्यावर काढत असली गोष्ट केलेली नाहीये। फक्त जे फॅक्ट्स आहेत, रिअल आहे, सत्य घटना आहेत, त्या फक्त मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्या गोष्टी जर आपण टाळल्या, आपलं शिक्षक भरतीचं आंदोलन यशस्वी होतं। आपल्याला ज्या काही महाग चुका केलेल्या आहेत त्या इथून पुढं करायच्या नाहीयेत। मग कुणी सांगितलं असं चला तर तसं जायचं नाहीये। एकदम व्यवस्थितपणे सर्वसमावेशक नेतृत्व घेऊन जर आपण पुढे गेलं तर आपलं शिक्षक भरतीचं आंदोलन यशस्वी होईल आणि शिक्षक भरती यशस्वीरित्या पार पडली जाईल। आणि मी अशी आशा करतो की मला जे काही सांगायचं होतं ते सर्व तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजलेलं असेल आणि तुम्ही सुरुवातीपासून जर आत्तापर्यंत आलेला असाल तर खरंच तुम्हाला शिक्षक म्हणून लागण्याचे खूप तळमळ आहे आणि मी जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला अक्षरशः पटलेलं आहे। जर तुम्हाला खरंच मी सांगितलेलं पटलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा मी जे काही सांगितलेलं आहे ते व्यवस्थित आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे। जे काही असेल ते एकदम परिस्थिती फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा। असो, आता जास्त काही लांबवत नाहीये, आता एवढंच ठीक आहे। पुढल्या व्हिडिओमध्ये जे काही आंदोलन होणार आहे त्याबद्दल आपण आंदोलनात काय मागणी आहेत, काय आहे, कसं जायचं, सहभागी व्हायचं का नाही ते सर्व आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू। ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ प्लीज 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 सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना ह्या गोष्टी कळतील, समजतील, उमजतील। आपल्याला समजत आहे पण उमजत नाहीये। आपली सर्वसामान्य अभियोग्यता धारक म्हणून काय भूमिका असायला हवी, आपण कुठं स्टँड करतो ते सुद्धा समजून जाईल। तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये।